माझ्या मैत्रिणींनो, सोनाली ट्युटोरियल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चेअर कवर्स कशी बनवायची ते पाहणार आहोत। चेअर कवर्स बनवणे अगदी सोपे आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। लागणारं सामान बघूया। वूल लागेल, कात्री, हुक आणि या रिंगा। यावेळेला रिंगा वेगळ्या आहेत थोड्याशा। ही वूल मी अशी घेतली आहे। हे लूप्स अँड थ्रेड्स। ही वूल थोडीशी जाड आहे आणि कॉटसूल सारखं मटेरियल आहे, त्याच्यामुळे ही जास्त ताणली जाणार नाही। शक्यतो आपण कॉन्ट्रास्ट मध्येच बनवूया। आपण सुरुवातीला अशी ही खाली मॅट बनवणार आहोत। माझ्याकडे ही अशी खुर्ची आहे। या खुर्चीवरती खालचा बेस जे आहे ते बांबूचा आहे आणि वरती उशी आहे। ती उशी अशी बांधलेली आहे, इकडे साईडला अशी बांधलेली आहे। उशी दोन्ही बाजूला बांधलेली आहे, त्याच्यामुळे ही अशी फिक्स बसते। तर आपण आता काय करणार आहोत, फक्त मॅटच बनवणार आहोत आणि अशीच पाठीमागे इथे बांधून देणार आहोत। मॅट बनवण्यासाठी मी या रिंगा वापरणार आहे। या बॉक्स मध्ये या 4 रिंगा आहेत। आता यातली कोणची वापरायची ते बघूया। या तिन्ही रिंगा आपण उशीवरती ठेवून साधारण माप घेऊया। आपली जी वूल आहे ती जास्त ताणली जाणार नाही, त्याच्यामुळे आपण ही मधली लाल रंगाची ही रिंग घेऊया। कारण हिरवी बरीच जास्त होते आणि ही निळी आहे ही जरा लहान होते, तर ती लहान मॅट होईल। आपण आपली ही लाल घेऊया आणि सुरुवात करूया। रिंगेच्या या टोकाला आपण ही वूल बांधून घेणार आहोत। थोडंसं मोठं टोक सोडूया, कारण हे टोक नंतर आपल्याला खुर्चीला बांधायला उपयोगी पडेल। आपण इथे गाठ बांधून घेतलेली आहे। मॅट साठी आपण वेगळ्या प्रकारचा टाका घालणार आहोत। इंग्रजी 8 याप्रमाणे आपण टाके घालत जाणार आहोत। आता बघा, आपण हे वरचा आणि खालचा हे दोन्ही खेळे आपण यूज करणार आहोत। हा वरचा खेळा आणि खालचा खेळा हे दोन्ही खेळे यूज करणार आहोत। त्याच्यामुळे जवळपास 1 ते 1.25 इंचाचा एक टाका होतो। जेव्हा आपण एक ओळ कंप्लीट करतो तेव्हा आपलं जवळपास 1.25 इंच विणून होतं। त्याच्यामुळे आपलं मॅट खूप पटपट विणून होते आणि ती डबल पण असते, कारण आपण दोन्ही खेळे यूज केलेत। त्याच्यामुळे ती चांगली मॅट चांगली जाड होते, पटकन हलणार नाही ती। मी टाका कसा घालते ते जरा नीट बघून घ्या। आपल्याला संपूर्ण मॅट साठी हा एकच टाका वापरायचा आहे आणि तो खूप कन्व्हिनियंट पण आहे। आपल्याला इंग्रजी 8 सारखं गुंडाळायचं आहे। वरच्या खेळाला असं गुंडाळलं आणि नंतर इथे खालच्या खेळाला, नंतर परत वरच्या खेळाला, इथे खालच्या खेळाला, असं आपल्याला अख्खी पट्टीवर करायचं आहे। दोरा थोडा धरायला लागतो, नाहीतर खिळ्यातनं बाहेर येईल। आपली ही वूल आहे ही मल्टी कलर मध्ये आहे, त्याच्यामुळे डिझाईन घालायची काही आवश्यकता नाही।
जर तुमची वूल अशी प्लेन असेल आणि 2 रंगात असेल तर तुम्ही नक्की डिझाईन घाला. तुम्हाला जर वेगवेगळी डिझाईन्स घालायची असतील तर माझं डिझायनर हॅट्स म्हणून व्हिडिओज आहेत, 8 भागामध्ये आहे. त्याच्यामध्ये मी वेगवेगळे खूप डिझाईन्स दाखवलेली आहेत. ती डिझाईन्स तुम्ही इथे वापरू शकता. अगदी सोपं आहे. एकदा नजरेखालून व्हिडिओ घातला की तुम्हाला सहज जमेल. आपण एक रो कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला हा दोरा वळवायचा आहे. दोरा तसाच 8 आकारामध्ये उलट्या बाजूने वळवत आणायचा आहे. हे बघा मी सुरुवात केली आहे. तो असा वळवत वळवत पुन्हा स्टार्टिंग पॉइंट पर्यंत आणायचा आहे. जसं आपण राईट साईडला दोरा वळवत नेला तसाच उलट्या बाजूने दोरा असा गुंडाळत गुंडाळत यायचा आहे स्टार्टिंग पॉइंट पर्यंत. हे बघा असं दोरा हा हाताने धरून ठेवायला लागतो, नाहीतर तो सुटेल, खिळ्यातनं बाहेर येईल. हे बघा आपण शेवटच्या खिळ्यापर्यंत आलो आहोत. आता इथे हा बांधून ठेवायचा आणि नंतर नेहमीप्रमाणे इथे आम्ही गुंडाळलाय. आता हा मागचा दोरा असा खिळ्याच्या दुसऱ्या साईडला टाकायचा. असं आपण सर्व खिळ्यांना करणार आहोत. बघा सर्व खिळ्यांना म्हणजे ह्या सगळ्या आणि इकडच्या पण सगळ्या सर्व खिळ्यांवरती एक एकच दोरा येईल असं बघायचं आहे. सर्व खिळ्यांवरती एक एक धागा आला आहे निळा. आता आपण ही पांढरी वूल अटॅच करूया. या निळ्या दोऱ्याला आतून गाठ मारून अटॅच करून घेऊया. आतल्या बाजूस गाठ मारून आपण हा व्हाईट दोरा अटॅच करून घेतलेला आहे. आता आपण व्हाईट दोरा इंग्रजी 8 या आकारामध्ये सर्व खिळ्यांना गुंडाळत आहोत. आपण व्हाईट दोरा गुंडाळलेला आहे. आता टाके घालूया. आपले सर्व टाके घालून झालेले आहेत. आता आपण निळा दोरा वापरणार आहोत. एक ओळ आपण निळ्या दोऱ्याने, एक ओळ सफेद दोऱ्याने असं आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. आपल्या 5-6 ओळी विणून झालेल्या आहेत. खूपच छान डिझाईन झालेलं आहे आणि मॅट अगदी छान जाड पण होणार आहे. मला एकदा कधी कंप्लीट करते असं झालंय. आपलं खूप छान विणून झालेलं आहे. मॅट छान जाड पण झालेली आहे. आता हे किती झालंय ते बघूया. आपण खुर्चीवरती ठेवून बघतोय. साधारण अजून 2-3 ओळी करायला लागतील. 2-3 ओळी झालं की आपण क्लोज करणार आहोत. माझ्या मैत्रिणींनो, आपली ही मॅट बनवून झालेली आहे. आता आपल्याला ही क्लोज करायची आहे. ही क्लोज कशी करायची हे तुम्ही पुढच्या भागामध्ये नक्की बघा. आपण खुर्चीच्या या मागच्या बाजूला पण खोळ बनवणार आहोत. ती खोळ कशी बनवायची आणि ही मॅट क्लोज कशी करायची या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. माझा पुढचा भाग तुम्ही नक्की बघा. पुन्हा भेटूया. नमस्ते.